प्रणिता बोरसे आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी आहे। बंडोबांच्या थंडोबासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले। प्रमुख शहरातील बंडखोरांशी फडणवीसांकडून संपर्क साधण्यात येतोय। माघारीसाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक अपक्षांसोबत संवाद साधलाय। बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्दही दिलाय, तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, आपण पाहतोय नाराजीचा सूर भाजप पक्षात उमटून येतोय गेल्या काही दिवसांपासून आणि विशेषतः उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यानंतर पासून, आणि आता कुठेतरी या नाराजांचा बंड शमवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरल्याचं दिसतंय। काय अधिक माहिती? बरोबर प्रणिता, आपण बघितलं महानगरपालिकेची निवडणूक आता 14 दिवसांवरती उरलेली आहे आणि त्यासाठी आपण बघितलं अर्ज भरण्याचा शेवटचा दिवसही उलटून गेला। पण काही जणांना एबी फॉर्म हा मिळाला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी ही भाजपमध्ये झालेली होती आणि काही नेते देखील आपण बघितलं या ठिकाणी नाराज झालेले होते आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता स्वतः हे मैदानात उतरलेले आहेत। जे बंडखोर आहेत त्यांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आपण बघितलं बंडखोरांशी सुद्धा संपर्क मुख्यमंत्री यांनी साधलेला आहे। तसंच आपण बघितलं अनेक जे निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपेक्षांसोबत देखील संवाद देखील झालेला आहे आणि पुन्हा एकदा बंडखोरांना राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्धार या ठिकाणी देण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांकडून। तसेच अनेक नेत्यांनी आणि आमदारांना या ठिकाणी जबाबदारी दिली। जे बंडखोर आहेत त्यांना कुठेतरी तुम्ही माघार घेण्यासाठी प्रयत्न करा आणि जबाबदारी ही त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे। म्हणून आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण भाजपमध्ये हा मोठा पक्ष आहे आणि हा भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी न मिळाल्याने मोठी बंडखोरी झालेली होती आणि ते शमवण्यासाठी आता मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले आहेत आणि त्यांनी काही बंडखोरांशी संपर्क देखील साधलेला आहे। जी मनोज, नेमके काय काय हतखंडे मुख्यमंत्र्यांकडून वापरण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या बंडखोर किंवा अपक्ष उमेदवारांशी त्यांनी आतापर्यंत संवाद साधला या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाजप हा मोठा पक्ष मानला जातो आणि मोठ्या संख्येने आपण बघितलं भाजपकडनं उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे। 137 या ठिकाणी उमेदवार भाजपकडनं उभे करण्यात आलेले आहेत। पण यासाठी आपण बघितलं मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार देखील होते आणि त्यांना उमेदवारी ही कुठेतरी मिळाली नाही, कारण की आपण बघितलं महानगरपालिकेची निवडणूक ही भरपूर वर्षांनी होती आणि सर्वांना इच्छा होती की आम्ही देखील या ठिकाणी उभे राहावं। पण या ठिकाणी आपण बघितलं कोणाकोणाला संधी मिळालेली आहे, त्यामुळे आपण बघितलं मोठ्या संख्येने या ठिकाणी बंडखोर हे उपस्थित झाले होते। पहिला आमदारांना या ठिकाणी आपण बघितलं बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आमदारांना हा टॅक्स देण्यात आलेला होता की बंडखोरांना तुम्ही कुठेतरी आपल्या बाजूने वळवा पुन्हा एकदा। आणि त्यानंतर आपण बघितलं मुख्यमंत्री हे स्वतः आता मैदानामध्ये होते। जे मोठे मोठे बंडखोर आहेत, जे नेते आहेत, त्यांनी या ठिकाणी जी बंडखोरी केलेली आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपण बघितलं या ठिकाणी फोनवरती म्हणजे चर्चा केलेली आहे आणि त्यांची बंडखोरी पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केला आहे। मनोज, मुख्यमंत्र्यांच्या या मध्यस्थीनंतर तरी हे बंड क्षमता का पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।